अगोदर आपली आई आणि आजी पहाटे सुमारे 4 वाजेचे उठून हा चिकनीचा घाटा आहे ना मस्त शिजवायच्या. आणि तो चिकनीचा घाटा इतका जबरदस्त लागायचा ना, चटणी टाकून आणि तेल टाकून एकच नंबर लागायचा. चला मग तसा आपण चिकनीचा घाटा म्हणजे पापडांचं पीठ आपण तयार करायला घेऊया. आणि ते खायलाही जबरदस्त लागतं, त्यामुळे आपण ते आता करणार आहोत. आता गॅसवर आपण कढाई ठेवली, त्यात एक तांब्या पाणी आपण टाकलं, त्यात तेल टाकलं आणि छान आपण ओवा टाकले त्यात. आणि तीळ टाकणार आपण. तीळ टाकल्यामुळे आणि ओवा टाकल्यामुळे त्याला छान असा स्वाद पण येतो. इथे तुम्ही पापडचा खारही टाकू शकतात, पण मी ते स्किप केलेलं आहे. तुम्ही हवं तर घेऊ शकतात. मी मीठ पण टाकलं यात. आणि आता आपण 1 वाटी चिकनीचं तयार केलेलं पीठ आपण घेतलेलं आहे. पाणी उकळलं मस्त, ते पीठ आपण टाकून दिलं त्यात आणि छान असं त्याला छान आपण फिरवून घेणार. जसं आपण घेरतो ना तसंच चालू ठेवायचं, म्हणजे ते गुंता वगैरे त्यात होणार नाही याची काळजी घ्यायची. छान असं त्याला चांगलं ते शिजस्तोवर आपण शिजवायचं त्याला. साधारणतः 25 मिनटं तरी लागतील त्याला शिजायला. त्यानंतर इतकं जबरदस्त लागतं ना हे पीठ खायला. मस्त चटणी, तेल आणि वरून मस्त तीळ टाकून घ्यायची आणि मस्त खायचं घ्यायला. एकच नंबर लागतं. दुपारी भूक लागली की करायचं मग हे. एकच नंबर लागतं. बघा तुम्हीही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनलला. इन्स्टा, फेसबुकला बघत असणार तर नक्कीच फॉलो करा. एकच नंबर. खायला इतकं जबरदस्त लागतं ना, तुम्हीही नक्की ट्राय करा. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी सबस्क्राईब नक्की करा. एकच नंबर. घ्या मग आता खायला, करा आणि